संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार आहे असं विशेष मकोका कोर्टाने निरीक्षण नोंदवलंय। वाल्मिक कराड संदर्भात पुरावे अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आणि त्यानंतर कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं आहे। वाल्मिक कराड सूत्रधार कोर्टाचं निरीक्षण। वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे। वाल्मिक कराडने अवादा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला, कोर्टाचं निरीक्षण। वाल्मिक कराडवर असलेल्या गुन्ह्यांचा देखील कोर्टामध्ये उल्लेख करण्यात आलाय। वाल्मिक कराडसह टोळीवर एकूण 20 गुन्हे तर 7 गंभीर गुन्हे मागच्या 10 वर्षाच्या काळामधले आहेत। वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये डिजिटल पुरावे देखील आढळले आहेत। अनेक साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक, डिजिटल, वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे कराडच कटाचा मुख्य सूत्रधार। 2 कोटीसाठी कराड आणि त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या। खंडणी प्रकरणामध्ये संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला आणि म्हणूनच कराड आणि साथीदारांनी कट रचला। खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणं म्हणून याचिका फेटाळतो असं कोर्टाने म्हटलंय। कोर्टाला साक्षीदारांचे जबाब, डिजिटल फॉरेन्सिक पुरावे यासह पुरेसे प्रथमदर्शनी पुरावे आढळले आहेत। 5 गोपनीय साक्षीदारांनी कराडचा सक्रिय सहभाग असल्याचं सिद्ध केलं आहे। अवादाचे शिवाजी थोपटे, सुनील शिंदे आणि शिवराज देशमुख यांनी देखील डिस्चार्ज अर्जाला विरोध केलाय। ज्या दिवसापासून CID, SIT आणि पोलीस यंत्रणेने जो काही तपास केला होता आणि जे काही चार्जशीट दाखल केलं होतं त्याच्यामध्ये हा 1 नंबरचा आरोपी हा सर्व कारणीभूत आहे, हाच मुख्य आरोपी आहे असं स्पष्ट उल्लेख करत SIT CID ने चार्जशीट दाखल केलं होतं आणि त्याच अनुषंगाने 1 नंबरचा आरोपी असल्यामुळे या सगळ्यांना योग्य ती फाशीची शिक्षा होणार हे नक्की या कोर्टाच्या निरीक्षणाहून निश्चित झाले।